Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. मग अशी तुम्ही इमोशनल झाले होते. कसं आहे की फॅमिली वगैरे असते, बऱ्याच सगळ्या गोष्टी तुमच्या भोवती घडत असतात. तर तुम्हाला अशी भीती नाही का वाटत कधी? फॅमिलीची खूप अडचणीची स्थिती होती, खूप अडचणीची, खूप. तुमच्यासारखे पत्रकार आहे ना, त्यांनी हे जे हल्ला झाला होता ना, यांनी मला जिवंत ठेवलं. जे रॉयलपणा होता ना, अनेक एडिटरनी मला सांगितलं होतं की डोंट वरी. त्या काळात दिवसच काही. पण एक दुसरं सांगतो की फॅमिलीची खूप 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 अडचण होते. मी आता विचार करतो ना, नील सोमय्या 43 डेज अंडरग्राउंड. म्हणजे मी किशोरी पेडणे करता एका प्रकरणात, म्हणजे नवीन सरकार आल्यानंतर ते डिलाईल रोड म्हणजे NM जोशी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेलो होतो एका विषयासाठी, तक्रार. ते BST कामगार. ते तरी ते झाली कंप्लेंट. मग DCP बाकी सगळ्यांना सांगितलं तर चाय पिते. मला म्हणाला सॉरी. का माहीत आहे, आय वॉज ऑल्सो इन्चार्ज ऑफ वन ऑफ द स्क्वॉड. 4 स्क्वॉड बनवल्या होत्या त्याने. एक किरीट सोमय्या, नील सोमय्या याच्यावर 4. ते घाबरून सॉरी म्हणाले असते. एकदा आता इकॉनॉमिक ऑफेन्सिंग मध्ये कोणाचं तरी काम होतं, तर नीलला मी सांगितलं तू जा सोबत. तर नील वेटिंग मध्ये बसला होता. तिथे EOWचा एक ऑफिसर येऊन एकदम नीलचा पाया पडला. नील घाबरला. अरे काका काका काय असेल तर मी बाबांना सांगतो. तो नाही. त्यावेळेला मला आणि माझ्या सहयोगीला सांगितलं होतं की ड्रगची पुडी घेऊन जायचे. तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास जो आहे ना, ते माझा बायकोला झाला, मेधाला. खूप म्हणजे, पण कुटुंब सोबत उभं राहिलं तर मला नाही भीती वाटत. पण तोच प्रॉब्लेम ते म्हणतात ना, तुम्हाला भ्यायची गरज काय, तुम्ही गेले की आमचं काय होणार. पण ठीक आहे.